हे बाळा शेंगा बघ बघ त्याच्यात खिडक्या इथं बघ. सगळ्या सुरू एवढं सगळ्या नसते त्या आव्हानात घालायला थोड्याला पुढेच्या गरगट्यात 4-5 खाली इतके कशाला गरगट्यात काय काय लागतंय ती एखादच करते एकात कर आणि भाजी वेगळी कट कर. एवढं कशाला आणलंय काय काय आहे एवढं? अगं ती वाण करायचं असतंय कधी बाळा उद्या ओसायला मग ते आणि आणायचंय थोडं आणलंय तोपर्यंत आता आणि आणायचं आणि परत सगळं मिक्स करून एका पाटीत सगळं वाण भरून ठेवायचं. आता तेवढी तयारी केली आणि आणायला लागतंय थोडं लय करायला लागतं. आजीनं लय आणून ठेवलंय तरी. मग लय आणत असते आणि एवढी भाजी सगळ्याला करायची आहे गरगट. भरपूर गरगट्टा करायचा असतो तिथं बाळा. लयच भाजी आणली हो. आजचा गरगट्टा चव वेगळीच असते किती पण गरगट्टा खाऊ वाटतो. प्रसादला का नाही गरगट्ट्याची भाजी लय आवडते पण आपला हाय बाहेर डाएटवर डाएटवर त्यामुळे तुला तर गरगट्टा खाऊ वाटेल ना त्याला सोडून. वाटते मला माझं काय नसतं. मलाच खावं वाटतं. तुला काय खाऊ वाटतंय बाई मला लेकराचं जे येतंय की नाही मग काय काय उपाशी नसतं हो तुम्ही. नाही गं, पण गरगट्टा खायला तर भरपूर गरगट्टा खायचा भात गरगट्टा भाकरी आवडतं त्याला घातलं. आता सणासाठी काय खायचं नाही म्हणजे मला कसं वाटत खाऊ आता तुम्ही पण. काहीला द्यायचा डबा करून. थांब जरा 5 मिनिटाला करते थांब. फोनला तर नंबर नाही सकाळपासून लेकीचा. अगं तिला इकडे यायला मिळलं नाही आता उद्या येणार आहे ती सकाळी तिला डबा द्यायचा सगळा करून लेकरं घेऊन तिला कवा करायचं. मग इकडे यायचं असतं सणाला. सणाला इकडे एवढ्या 2-3 दिवस येऊन जमतंय का जावया बापू येऊ देते ना काय सगळं चिरून दिलं पण टमाटर राहिली तिला बाळा चिरायचं ध्यानातच नाही. आता मी टाकते असं मोठं मोठं चिरून चट शिजून बारीक होतं. त्याच्यात का नाही डाळ टाकली थोडी ह्याची मुगाची टाकली थोडी शेंगदाणे टाकले तर आणि का नाही तू तर चिरून ठेवले तिथं साहित्य सगळं मी ह्याच्यात का नाही गाजर घेवड्याची शेंग बोर ढाळा आणि गाजर सांगितलंय. वांग फक्त आपल्यात नाही जाऊ दे आता काय करावं नसल्यावर कुठं आणावं तर भाव द्या काय. तर भाकरी तर अशा झालेल्या आहेत आपण आणि करायच्या भ्यायत्या पण गरगट्टा अगोदर शिजू घालून घ्यावं म्हणलं घ्या शिजू आणि थोडस तिळ पण टाकायचं शेंगदाणे टाकले का ते डोळ्याला टाकलेत तर असं सगळं व्यवस्थित त्या टाकून कुकर मध्ये बसतंय का तेवढं बारकं सगळं. ती काय होतंय भाजी अशी चोपून त्याच्यात ठेवायची शिजून बारीक होती कुठं मोठा कुकर लावत बसती त्याला परवत एवढा मोठा ती केवढा मोठा कुकर आहे ती भाजी व्हायची शिजून भाजी भरपूर आहे बरं का गरगट्टा भरपूरच करायचा आहे. तर असं करा मस्त. मग. तो असं बघ किती भारी वाटतंय सगळं साहित्य टाकल्यावर आणि गरगट्टा एकदम चविष्टच होणार आहे बरं का बाळा तू तर मस्त खाशील काला करून बाजरीची भाकर आणि तर घेते आता गरगट्टा लावून कुकरला. लय दम झाला काय की कशाला आणावं एवढं पळून. आता तुला सांगाव तर तू सकाळपासून मला सगळी स्वयंपाकाची तयारी करून दिली कपडे धुवून टाकले ते आता आज 5-6 दिवस झालं माझं दिवस बाळ कपडे धुतय बरं का कारण बाज करा कौतुकाचं पाडवा. जे कौतुक आहे ते कौतुक सांगायला नको माझ्या लेकराचं. आता किती दिवस झालं कपडे धुतय 5-6 दिवस झालं कपडे सकाळपासून कपडे एवढं सगळं ही मी मला आणती का नाही तर निवांत बसली होती बरं का मला वाटलं उठल आता उठल परत उठल आणू लागायला मला ही खण तेवढं ती नाही आणून भरून ठेवले तर आणून सकाळी धुवून ठेवलं होतं स्वच्छ पुसायची काय गरज नाही धुवून चांगलं पालतं घालून म्हणजे असं व्यवस्थित ठेवलं होतं उन्हाला जरा म्हणजे पुसून काय त्याचं निघत नाही ती धुवायलाच लागतंय असं स्वच्छ धुवायला लागतंय म्हणजे ती पण निर्माण होतंय कारण की असं धुवाई बसलेलं असतंय ना वाटवर ठेवलेलं असतंय ती मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलंय आणि विठ्ठल रुक्माईला पण स्वच्छ आंघोळ घातलेली आहे सकाळी मी पुसून चांगलं कापडानं मस्तपैकी आणून ठेवलंय थोडासा शो केलाय मनी प्लांट आणि इकडं दिवाळाच्या रूम मधनं पळवून आणलं इकडं ठेवायचं तर कराय मी आणत होती तर मला काय म्हणती माहिती आहे का माझ्या रूम मधल्या वस्तू इकडं पळवून आणू नको मी म्हणलं 2 दिवस राहू दे छान दिसतं हिरवळ विठ्ठल रुक्माईला पण भारी वाटायला पाहिजे का ना आणि हे बांबू प्लांट नको म्हणत होती आणायला माझ्या रूम मधून तरी पण मी आणलंय बरं का म्हणलं बघायची नाही पण बघितलं दिसतंय मला समोर. तर तिथं बाळा एवढ्या वाती करून दिली का मला. बरं थांबा तुळस पण आताच आणून ठेवली गाय साहेब. मग तुळशी पण आता आपलं बाहेर काम चालू आहे ना सगळं बाहेर गवडी दादा आणि सगळी जण माहिती कुठं आता तुळस रुंदावर तुळशी रुंदावर काढायचंय बरं का
पण आता ही अशी साधीच कुंडीत तुळस लावलेली होती म्हणून मी कुंडीचा आटा आणून ठेवली. कुठं बाहेर जायचं म्हणलं, सगळं काम चालू आहे, फरशी घालायचं बाहेर, म्हणून साठी म्हणलं घरातच ठेवावी इटा आणून. अगोदर तुळशी मातेचा खण ठेवती बघा ते बाळा. तुळशी मातेचा पहिला मान असतंय. तुळशी मातेचं बघी खण किती छान, मला तर लय आवडलंय बरं काही. छोटू छोटू आहे बारकू. चटकुला आहे मस्त. दीदू बाळा हे परत झालं का ना, ही खेळणी तुला किती बरं का खेळायला. चमुड्याला द्या छोटू डॉलला. तू पण छोटूच आहे बाळा, म्हणून मी तुला देते म्हणतीये. त्याचं आपण काय तर करूया की उपयोगी होण्यासारखं. ही तेवढं मला लय आवडलं बरं का दीदू बाळा. ह्याला करून काय तर दे बरं का मला हा किचन. त्याला कलर देऊया मस्तपैकी डिझाईन. काय जरी झालं तर मला किचन मध्ये फक्त ठेवायला आवडते काय पण, बाकीचं कुठं नाही ठेवलं तर चालेल. किचनच तुमचं फेवरेट आहे. मग किचनच आम्हा बायकांचं सगळं हे असते, काय सजवायचं, काय ठेवायचं, काय करायचं ते किचन मध्ये करू वाटते. वाण आजीन तयार करून ठेवलाय. हो ही ना, या आजीला ठेवला. आजीला पण बोलवायचं की आता आजी सगळं झाल्यावर मग हळदी कुंकू लावायला येते, तोपर्यंत बाहेरचं उरकून घेते म्हणजे. बायका पण असतात ना कामाला, त्याच्यामुळं आत्याला वेळ मिळत नाही बरं घरात यायला. तरी मला करून गेले त्या, करू लागून गेले त्या सगळं. आणि ह्या तिळ तांदळात हळदी कुंकू पण मिक्स करायचं असतं बरं कधी बाळा. ती जरा पदूर साईडला करता का आई साहेब? कंपल्सरी घालायचाच असतो. पदराचं काय दिसत नाही तुला? चेहरा तुमचा नीट दिसत नाही. चेहरा माझा माहित आहे सगळ्यांना. बर. आज आई साहेबांना लय उलट बोल वाटायला लागलंय. उलट मी बोलते का तुला? मग काय तर. आता हे तुम्ही म्हणचाल 3 खण कोणाचे आहे, एक आत्याचा आणि एक माझा आणि एक माझ्या दिव्याचा आहे बरं का. दिव्या येणार आहे थोड्या वेळानं, बाबा तिच्या आणायला जाणार आहे थोड्या वेळानं येणार आहे. त्याला हळदी कुंकू लावून जेवण करून जावाय बापूला डबा घेऊन जाणार आहे. लेकर आहे ती बाई तुझी बारकी कुठं करत बसती म्हणलं. ह्याला काय थोडा आटाच करायला लागतंय का, माहित आहे का नाही तुम्हाला बी? माझी मोठी मुलगी कल्याणी आहे का नाही, ती सगळं करते बरं का. तिला आवड आहे सगळी करायची आणि दिव्याला पण आवड आहे. पण दिव्या आहे लहान, दिव्याची लेकर आहे ती लहान, त्याच्यामुळं का नाही ती लेकरं तिला काहीच करू देत नाही ती, म्हणून ती येणार आहे. तर 3 खण मी आता भरून ठेवणार आहे. तिला आल्यानंतर तिला हळदी कुंकू लावून. आई साहेब मला सारखं पळवते त्या फुलं आणायला सांगितले. ते आता फुलं काय नाही ते जास्त, झाडं सगळी कट केल्यामुळं. ते गुलाबाची एवढी घेते. मस्त फुलं आलेत एकदम. चला देऊया आई साहेबांना. जरा आई साहेब एवढीच आहे ती, झाडं कट केल्यामुळे फुलं नाही ती. फुलांना झाडांना एवढं जपलंय पण आता फुलंच माहिती. फुलं आहे ती बरं का, तिला तिकडं पाठीमागे एक झाड आहे म्हणलं तर नको म्हणजे तिकडं ती म्हणजे मवा पडली ती पण आहे. आणखी तिकडं काम करायला पण आहे ती, त्याच्यामुळे तिकडं ती जायला नको म्हणायला येत आहे. ती तेवढी 2-3 गुलाबाची झाडं आहे अशी कुंडीत काढून ठेवली ती मी. बाकीची ती काय काढता आली नाही ती बरं का. पण मस्त अशी देशी गुलाबाची झाड आहे ती बघा. झालं का आता? आता रांगोळी काढते. आता हळदी कुंका दिवशी तू बाळा घाला एवढी भारी रांगोळी काढून तुझी बाळा. मी तर आता ह्याच्यावर काढली अशी. तर काढा तुम्हाला येईल तशी. येईल तशी उभं थोडी छोटीशी असा म्हणून काढायची आपली रांगोळी थोडी. तू भारी काढली. हो. हळदी कुंका दिवशी. आई साहेब काय दिलं बाळा? झालं का आता इथलं? झाले घेऊ आता ही दिवस ठेवायचा असा. इथं ठेवू का रांगोळीवर? नाही साईडला ठेवा की. इथं ठेवू का, नाही तर इथं ठेवू का असं का नको इथं? नको, इथं साईडला ठेवा. असं ठेवू का? ह्याच्यावर झाकायचं म्हणलं ना. झाकू परत थांब आता आजी यायची आणि हळदी कुंकू लावायला. बर झालं का आता? चालेल की आता व्यवस्थित झालं सगळं. आता एक छोटे छोटे हार आपण विठ्ठल रुक्माईला आपल्या भाड्याला जिमला गेला ना संध्याकाळी आणायला वेळ. आजी बाई लईच भारी दिसायला लागली की आजी. लय
लय जणांनी कमेंट केली ती आजीला घेतली का नाही साडी म्हणून. त्यांना वाटलं फक्त आई साहेबालाच घेतली काय की, म्हणून आजीबाईचा व्हिडिओ काढावा म्हणलं साडी घालून अगोदर. तर आम्ही तर सासून हळदी कुंकू केलेला आहे बघा. आता आम्ही जेवणार आहे सकाळपासून उपाशी, मला तर उपाशी राहायची सवय नाही. आत्या काय भरपूर 2-2.5 वाजता तरी त्यांना काय हरकत नाही, त्यांना सण होतंय कारण सकाळी थोडं दूध घेतलेलं असतंय. बैठकीवर जाऊन आले तर बघा एवढं गडबड असून पण सकाळी बैठकीला गेलत्या आणि पळत पळतच माझ्याकडे आल्या काय आणि ती वांती करून दिला सगळा. आम्ही पटकन येऊन मला इथं भरायला वाणी करून दिलाय. आता मी त्यांना जेवायला आम्ही दोघीजण जेवणार आहे. तर आमचं कसं तुम्हाला वाटतंय नक्की कमेंट सांगा बरं का, कमेंट करून आणि आवर्जून व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर चला